हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आहे 11 सप्टेंबर आणि गौरांचा वाढदिवस आहे. हा गौरांचा 6वा वाढदिवस होता. सो 5वा वाढदिवस त्याचा झाला केला आणि व्हिडिओ पण शूट केले होते, पण ना माझा मोबाईल खराब झाला असतो त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोचलेच नाही ते व्हिडिओ. आणि जर इनकेस कधी आले तर मी नक्की पोस्ट करेन, पण आता त्याला 1-2 वर्ष होऊन गेले. पण ठीक आहे, मी नक्की करेन कारण ती एक आठवण असते म्हणून. आणि हा बड्डे ना मी आमची मोठ्या मम्मीच्या घरी म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये ते राहायला आले आहेत, खाली ग्राउंड फ्लोअरला. आणि आमच्या घरी थोडं पेस्ट कंट्रोलचं काम केलं होतं, सो त्याच्यामुळे त्यांच्या घरी केला होता बड्डे. आणि बस सगळी मुलं आली होती, बघू शकता तुम्ही. मंडळी, रिअल आवाज मी म्यूट केला आहे कारण का ना सॉन्ग लावले होते आणि कॉपीराईट येईल म्हणून मी सगळं स्टॉप केलं आणि म्युझिक लावले. सो त्याच्यामुळे तुम्हाला रिअल आवाज ऐकायलाच येत नाही. कसं मुलं असली सोबत की त्यांना जास्त आवडतं. आणि आपण काय बाहेर जाणार, हॉटेलमध्ये जेवणार का नाही, एखादा केक कापणार, त्याच्यामध्ये त्याला आनंद नाही होणार. पण ही जी सगळी मुलं त्याचे फ्रेंड्स आहे ना, त्याच्यामध्ये तो जास्त आनंदी होईल. सो त्याच्यामुळे मोठी मम्मी पण बोलले की अगं कशाला, हे काय दुसऱ्याचं घर आहे का, इथे करा. सो त्याच्यामुळे आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला. काय नीट नीट तोंड. वा, डॉक्टर पण आता डॉक्टर. हे कुणी आणलंय बंदुकी? मम्मी ना सांग. तुम्ही नाही नाही काही नाही जास्त शेअर केलं, साधासुद्धा वाढदिवस केला, पण खूप छान झाला. जास्त गडबड नाही झाली. बाहेरून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती कारण त्या दिवशी होता मस्त गुरुवार होता. आणि शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे ह्याच्या आधी. आणि गौरांची नुसती गडबड. हा गौरांचा बेस्ट फ्रेंड आहे नक्ष, तो आला होता. सो त्याची नुसती गिफ्ट ओपन करण्याची गडबड, पोरांचं हे चालूच असतं. तर छान वाटला, मस्त गेला, छान दिवस एकदम. आणि बस काय नाही, मजा केली एकदम. मला बरं नव्हतं, सर्दी झाली होती प्रचंड, काहीच सुधरत नव्हतं मला, पण मस्त छान वाटलं, एन्जॉय केला. सो तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या बाबूला भरभरून आशीर्वाद द्या. सो त्याचं गिफ्ट ओपन करायचं चाललं आहे. आले नाही, केक कटिंग नाही केलं, त्याच्या आधीसुद्धा त्यांनी बरेच गिफ्ट ओपन केले होते. सो मुलांचं हे चालूच असतं. आणि त्याला अजिबात फोटो काढायचा नव्हता मोठ्या मम्मीसोबत, त्याचं चाललं होतं काहीतरी वेगळंच. आणि ही ताई आहे ना खूप छान आहे, आमच्या सोसायटीतच राहते, गेले 3 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतो. खरंच खूप मस्त आहे स्वभावाने, एकदम हसरी आहे. आणि गौरांशला आत्या म्हणतो, कधी रुसवा नाही फुगवा नाही, अगदी मस्त आहे, खरंच छान आहे. आणि बाकीच्या नुसत्या कामापुरती, काम असेल की गोड बोलायचं, खरंच लायकीच्याच नाहीत मैत्रिणीच्या. सो एनिवे मस्त मजा वाटली, छान झाला गौरांचा बड्डे सेलिब्रेशन. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.